नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जो काही सरळ सेवा असेल, बँकिंग असेल आणि सर्व स्पर्धा परीक्षा असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा जे काही गणित बुद्धिमत्ताचा भाग आहे, या गणित बुद्धिमत्ताच्या भागासाठी आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि सर्व जो काही भाग आहे हा सर्व भाग इथे आपल्याला चर्चा करायचा आहे। ठीक आहे, तर वेळ न घेता मग आपण जे काही भाग आहेत हे भाग सुरू करण्याचा प्रयत्न करूयात। ठीक आहे, तत्पूर्वी आपल्याला जो काही भाग इथं बघायचा आहे, या भागामध्ये आपण बेसिक पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना अडचण जात असते। या अडचणीचा सामना करत असताना त्यांना बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे, हा बेसिक कॅल्क्युलेशनचा भाग आपल्याला बघायचा आहे। ठीक आहे, बेसिक घटक ज्यांच्यामध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपण सुरुवातीला बघून घेऊ। पण या सर्व क्रिया ज्या बघायच्या आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला अपूर्णांकामध्ये। बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना अपूर्णांक हा भाग येत नाही, आणि अपूर्णांक भाग असा आहे की हा जर आला तरच तुम्हाला गणिताचा भाग व्यवस्थितपणे समजतो आणि सर्व गणिताचा भाग या भागावरती डिपेंड आहे, हेही समजून तुम्हाला घ्यायचं आहे। चला तर मग सुरुवात करूयात। पहिला जो भाग आहे अपूर्णांक, याची बेरीज आणि वजाबाकी। ठीक आहे, आता सुरुवातीला बेरीज वजाबाकी पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये दोन भाग आहेत। पहिला भाग म्हणजे सर्वांचा छेद समान असावा, छेद समान असावा। आता छेद म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊ। ठीक आहे, सुरुवातीला छेद म्हणजे काय हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे। अगोदर घेऊ अपूर्णांक। अपूर्णांक म्हणजे काय, तर अपूर्णांक म्हणजे रेषेच्या वरती एक संख्या असते आणि रेषेच्या खाली एक संख्या असते। यातल्या एक्सला म्हणतात अंश आणि वायला आपण म्हणतो छेद। म्हणजे जो भाग अंश आणि छेदामध्ये असतो याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक। ठीक आहे, जसं की तुम्हाला सांगितलं जातं 5/3 अधिक 4/3 बरोबर काय। आता बरेच विद्यार्थी आहेत की यांना हे कशा पद्धतीने सोडवायचं हे माहीत नसतं, म्हणून एक लक्षात घ्या, हा 5 आणि 4 हे वरती जशाल तसे येतील। जर छेद त्यांचा सारखा असेल तर सारखा आहे म्हणून एकदाच वरच्यांची बेरीज केली तर 9 छेदामध्ये 3, 9ला जर 3 भाग दिला तर उत्तर किती येतं, 3। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो। ठीक आहे, तर अशीच काही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं आपण पाहून घेऊ। समजा तुम्हाला आलेले इथे 7/5 वजा 7/5 अधिक 9/5 मायनस 3/5 बरोबर काय। इथे आपण चालले जाऊ, सगळ्यांचा बेस कॉमन आहे, एकदाच वरती जशाल तसं मांडून घ्या। इथं 7 वजा 7 अधिक 9 वजा 3। ठीक आहे, 7 मधून 7 गेले तर 0, 9 वजा 3 छेदामध्ये 5, 9 मधून 3 गेले तर 6 छेदामध्ये 5। अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं उत्तर काढता येतो। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। समजा फॉर एक्झाम्पल दुसरा प्रश्न इथं आलेला आहे तुम्हाला 4/11 अधिक 5/11 वजा 6/11। ठीक आहे, सगळ्यांचा बेस कॉमन आहे 11 जशाला तसा। इथे किती येईल, 4 अधिक 5 वजा 6, वरती बेरीज होईल 5 आणि 6 9, 5 आणि 4 9 वजा 6 छेदामध्ये 11, वजाबाकी झाली किती इकडे वरती 3 छेदामध्ये 11। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता
येतो. म्हणजे जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत हे प्रश्न सोडवत असताना या पद्धतीचा वापर तुम्हाला करता यायला पाहिजे. ठीक आहे, हा झाला तुमचा छेद सारखा असताना. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचा छेद सारखा नाही आला, म्हणजेच इथं आलं तुमच्याकडे 7/3 अधिक 2/5 असं आलेलं आहे. आता छेद सारखा नाही, जर छेद सारखा नाही आला तर काय करायचं ते समजून घेऊ. जर छेद सारखा नाही आला तर यांच्यामध्ये असते तिरकस गुणाकार. यांचाही गुणाकार करायचा, यांचा गुणाकार करायचा आणि नंतर खालच्या संख्येचे गुणाकार करायचे. जसं की 7x5 वजा 3x2 भागाकारामध्ये काय येईल तुमच्याकडे 5x3, म्हणजेच वरती होईल 7×5 35 वजा 6/15. 35मधून 6 गेले, खाली किती राहिले तर 29/15. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येतो. म्हणजे बेसिक प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारले जातात या पद्धतीचे, तर ते तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचे आहेत हे समजून घ्या. जसं की इथं आलेले तुम्हाला 1/2 वजा 3/4. इथं पण सोडत असताना काय होईल 4×1=4 असा तिरकस गुणाकार होईल, वजा 3×2=6 असा गुणाकार होईल, खाली 4×2=8 असा येईल. 1+1 मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 6चं लागेल, छेदामध्ये 8. हे दोन्ही कॅन्सल होतात, म्हणजेच उत्तर येईल -1/2. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येतो. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत ज्यांच्यामध्ये छेद हा कसा आहे वेगवेगळा, तर त्यावेळेस आपल्याला या पद्धतीचा वापर करायचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला छेद मोठा आलेला आहे, समजा इथे आलेले तुमच्याकडे 5/12 वजा 7/24. तर समजून घ्या काय करायचं. तर आता इथे हा 24 बेस आहे, तर याचा किती आहे 12, म्हणजे बेस त्यांचा काय आहे दोघांचा वेगवेगळा आलेला आहे. मग दोघांचा छेद जर वेगवेगळा आला, आता तिरकस गुणाकार करायला गेला तर खूप मोठ्या संख्या तयार होते, म्हणून अशा वेळेस छेद सारखा करावा, छेद सारखा करावा. आता छेद कसा सारखा करायचा ते आपण बघू. ठीक आहे, हा 5/12 किती आहे 12 वजा 7/24. हा 24 त्याला 24 करू. कसा 24 करायचं ते लक्षात घ्या. 5/12 12ला 24 करायचं तर 2ने, खाली 2ने तर वरती पण 2ने गुणायचे तुम्हाला, मायनस 7/24. वरती गुणाकार केला किती येईल तो 10/24 वजा 7/24. 10 वजा 7 म्हणजेच किती येईल इकडं 3/24. हे दोन्ही कॅन्सल होईल. 3×1=3, 3×8=24. अशा पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. तो म्हणजे इथं तुम्हाला दिलेला आहे 4/5 अधिक 6/9 वजा 11/45. आता सर्वांचा छेद तुम्हाला काय केलेला आहे वेगवेगळा दिला आहे आणि मोठा पण दिलेला आहे. मग अशा वेळेस छेद सारखा करावा, छेद सारखा करावा. आता कसं छेद सारखा करायचा आहे ते लक्षात घ्या. सगळ्यांचा छेद किती करता येईल बरं आपल्याला, तर सर्वांचा छेद आपल्याला करता येतो तो म्हणजे 45. आपण सर्वांचा छेद 45 करून घेऊ. आता छेद 45 करायचं असेल तर लक्षात घ्या आपल्याला काय करावं लागेल. तर हा जो काही 4/5 दिलेला आहे याला 45 करण्यासाठी 9ने गुणावं लागेल, खाली 9ने तर वरती 9ने. पहिल्याचा झाला अधिक 6/9, 9ला 45 करायचं तर 5ने, खाली 5ने तर वरती 5ने, वजा 11/45. 9×4=36 छेदामध्ये 45 अधिक 6×5=30 छेदामध्ये 45
वजा 11 छेदामध्ये 45. 45 सगळ्यांचा बेस कॉमन आहे, एकदाच वरती काय होईल बेरीज 36 अधिक 30 वजा 11. ठीक आहे, वरती बेरीज केली तर किती यायला लागली बघा 66 वजा 11 छेदामध्ये 45. 6 मधून 1 गेला तर 5 आणि 6 मधून 1 गेला तर 5 छेदामध्ये 45. 5 न भाग जातो, 5 न भाग जाईल इथं 11चा आणि 5 न भाग जाईल खाली इकडं 9चा. या पद्धतीनं आपल्याला 11 छेदामध्ये 9 असं याचं उत्तर काढता येतं. म्हणजे जेव्हा आपल्याला जे काही संख्या दिलेल्या आहेत यांचा छेद मोठा दिलेला असतो, जसं की यांचा छेद बघू शकता तुम्ही, यांचा छेद काय आहे मोठाल्या संख्या दिलेल्या आहे. मग छेद जर मोठाल्या संख्या दिलेल्या असतील तर अशा वेळेस आपल्याला छेद सारखा करता येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण घेऊ गुणाकाराच्या स्टेप. आता गुणाकाराच्या स्टेप कशा करायच्या ते पण समजून घेऊ. म्हणजे आता या सिरीजमध्ये सगळा जो काही भाग आहे या भागावर आधारित असणारा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सगळं आपण घ्यायला लागलो. इथं घ्यायचं आहे आपल्याला गुणाकार. ठीक आहे, आता गुणाकार करत असताना आणि भागाकार करताना या कंडिशन्स आहेत त्या समजून घेऊ आपण. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं 3 छेदामध्ये 5 गुणिले 11 छेदामध्ये 2. इथं काय करायचं ते लक्षात घ्या. गुणाकारामध्ये सरळ वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 3 गुणिले 11 भागिले 5 गुणिले 2. म्हणजेच वरती केला तर 11 3 33 छेदामध्ये 5 दुनी 10. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येतं. म्हणजे कुठलाही प्रश्न जेव्हा तुम्हाला सोडवायचा असतो तेव्हा गुणाकार भागाकारामध्ये डायरेक्ट वरच्या वर्षांचा गुणाकार होईल आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार होईल. जसं की इथं आलं 2 छेदामध्ये 3 गुणिले 3 छेदामध्ये 4 गुणिले 4 छेदामध्ये 5 असं आलेलं आहे. इथं काय काय सिंपल बघा, वरचा 3 खालचा 3 कॅन्सल होईल, वरचा 4 खालचा 4 पण कॅन्सल होईल. म्हणजे जे कॅन्सल करता येतं ते तर सरळ सरळ कॅन्सल करून टाका, खाली जे काही उरलेलं आहे ते लिहून टाका. म्हणजेच उत्तर असेल त्याचं 2 छेदामध्ये 5. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं आलं 25 छेदामध्ये 28 गुणिले 35 छेदामध्ये 75. आता मोठाल्या संख्या आल्यात, मोठाल्या संख्या आल्यात आणि त्या डायरेक्ट कटणारे असतील तर कट करा, नसतील तर दुसऱ्या एखाद्या संख्येच्या पड्यात येतात का बघा. मग हे दुसऱ्या संख्येच्या पड्यात येतात, मग त्या कोणाच्या पड्यात येतात हे आपण बघून घेऊ. तर याला जर सॉल्व केलं तुम्ही तर 25 1 25 25 3 75 असा तो कट होईल. बरोबर आहे. आणि या दोन्ही ज्या संख्या आहेत त्या 7च्या पड्यात येतात. म्हणजेच 7 1 7 करता येईल, 7 चौक 28 7 5 35 असा तो कॅन्सल होईल. मग आता जे काही उरलेल्या संख्या आहेत ह्या उरलेल्या संख्या मांडून घेऊ. 1 छेदामध्ये 4 गुणिले 5 छेदामध्ये 3. वरच्यांचा गुणाकार केला किती 5 1 5 खाली 4 3 12. म्हणजेच वरच्या वर्षांचा गुणाकार होईल आणि खालची संख्यांचा गुणाकार होईल. जसं बेरीज वजाबाकीमध्ये छेद पाहतो तसं गुणाकार भागाकारामध्ये छेद पाहण्याची गरज नाही. जसं की समजा इथं आलेला आहे भागाकार, म्हणजे 9 छेदामध्ये 4 भागिले 6 छेदामध्ये 3 आलेले. ठीक आहे, इथं काय करायचं ते लक्षात घ्या. हे 9/4 जशाला तसे भागाकारात चिन्ह गुणाकार होईल आणि समोरची संख्या व्यस्त होईल. खालचा अंक वर जाईल आणि वरचा अंक कुठे येईल खाली. मग इथे जे कटणार आहे 3 1 3 3 2 6 डायरेक्ट वरच्या वर्षांचा गुणाकार होईल. 9 1 9 आणि खाली 4 2 8. म्हणजेच 9 छेदामध्ये 8 हे त्याचं पर्याय उत्तर काय असेल, बरोबर उत्तर असेल. किंवा आपल्याला या पद्धतीने सोडवायचं आहे. जसं की समजा इथं आलं तुमच्याकडे 2 छेदामध्ये 7 भागिले
5/9 गुणिले 4/3 हा 2/7 जशाला तसा भागाकाराचे चिन्ह गुणाकार होईल, 9 वरती जाईल, 5 खाली येईल. इकडं गुणाकाराचं चिन्ह असेल तर काहीच करू नका, त्याला जशाला तसं ठेवून द्या. आता जे जे कट करता येतात ते तुम्हाला कट करता येतील, जे कट होणार नाही ते तसंच ठेवा. आता इथे आणि वरती खाली काहीच कट होणार नाही, म्हणून 9 दोन्ही 18 आणि 18 चौक 72 असं लिहिते. आणि खाली 5 त्रिक 15, 15 7 105 असं होईल. दोन्ही संख्या 3 न काटणाऱ्या आहेत, म्हणून 3 दोन्ही 6, 1 उरला, 3 चौक 12 असा होईल. आणि खाली 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15 म्हणजेच 24/35 अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. अशा पद्धतीनं सिंपल बेरीज, सिंपल वजाबाकी आणि सिंपल गुणाकार भागाकार आपण इथं पाहिला. आता समजा मिक्स उदाहरणं आलेले आहेत. तुम्हाला आलं 2/3 अधिक 3/4 गुणिले 1/6 अधिक 4/5 आणि याला तुम्हाला सोडवायचं. अशा कंडिशनमध्ये एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे सगळं काही तुम्हाला दिलं जाईल, तेव्हा आपल्याला अगोदर गुणाकार भागाकारच्या स्टेप सोडायच्या आहे ते समजून घ्या. यांच्यामध्ये गुणाकाराची स्टेप आहे, आधी ती सोडून घेऊ. हा 2/3 जशाला तसा अधिक इथं काय होईल बघा, 3 1 3, 3 2 6 असा कॅन्सल होईल. म्हणजेच वरती राहीन फक्त 1 आणि खाली किती राहीन तुमचा 4 गुणिले 2 म्हणजे 4 2 8 अशा पद्धतीने आपल्याला इथं लिहिता येईल. ठीक आहे. पुढं आहे तुमचा 4/5. आता यांची सिंपल काय करायची आपल्याला, तर बेरीज करायची आहे. मग बेरीज करत असताना सर्वांचा छेद सारखा करायचा असेल तर छेद सारखा करा, नाही तर तिरकस गुणाकार करून घेऊ. 8 2 16, 3 1 3 खाली 8 त्रिक 24 अधिक 4/5. ठीक आहे. इथं काय येईल 19/24 अधिक 4/5. पुन्हा तिरकस गुणाकार होईल. 19 5 95 अधिक 24 चौक 96 खाली 24 पंच 120 वरती बेरीज केली. 5 आणि 6 11ला 1 हातचाला 1, 9 9 18 ने किती 19/120 या पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांच्यामध्ये मिक्स जे काही उदाहरणं आहेत, या उदाहरणामध्ये आपण अशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.